नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवर जगातला सर्वात मोठा, सर्वात उंच रेल्वे पूल बांधला गेला आणि सर्वात उंच कमान पूल बांधला गेला. या प्रकल्पावर काम केलेले कोकण रेल्वेचे भूतपूर्व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर केतन गोखले यांना आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. तुम्ही 2000 मध्ये कोकण रेल्वेमध्ये परिवहन विभागामध्ये त्याचा पदभार स्वीकारलात आणि त्याच्यानंतर तुम्ही व्यवस्थापकीय संचालक झालात तिथे. तर कोकण रेल्वे जी सुरू झाली, मला असं वाटतं की मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस आणि के श्रीधरन यांचा त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा होता आणि अतिशय कठीण मार्ग असं या मार्गाला समजलं जातं. तर त्याविषयी काय सांगाल? तुमचं म्हणणं बरोबर आहे, कारण हा सगळा कोकण हा भाग आपला सगळा दर्या, डोंगर आणि नद्या आहेत. त्यामुळं ह्या भागाचा ब्रिटिशांनी सुद्धा सर्वे घेतला होता. कारण भारतात बाकी सगळीकडं रेल्वे नेटवर्क जरी झालं होतं तरी मुंबई ते मंगलोर या कोस्टलमध्ये ते काही करू शकले, कारण त्यांनी पाहिलं की इथं ट्रॅफिक काही नाही, भयंकर कॉस्टली होणार आहे आणि चॅलेंज आहे, म्हणून ते बंद पडलं होतं. आणि तुम्ही म्हणलात तसं फर्नांडिस आणि दंडवते साहेब असल्यामुळंच फर्नांडिस रेल्वे मिनिस्टर होते आणि मधु दंडवते प्लॅनिंग कमिशन चेअरमन होते. त्यामुळे त्यांनी ते प्रोजेक्ट क्लिअर केलं आणि श्रीधरनना MD म्हणून अपॉइंट करून ते जगातलं, मी म्हणेन 90 शतकातलं सगळ्यात मोठं रेल्वेचं काम झालं. 8 वर्षात 768 किलोमीटर, ज्याच्यामध्ये 190 किलोमीटरचे टनेल्स आहेत, बोगदे आहेत, सगळं प्रचंडच आहे सगळं म्हणजे. आणि 2000 नदीवर पूल आहेत. ते सर्व केवळ त्यांच्या ह्यानं प्लॅनिंगमुळं आणि उत्तम कामगिरीमुळं झालं. आणि तिथून ही लिंक मिळाली. आणि कोकण रेल्वेचं वैशिष्ट्य असं की त्यांनी जी बांधली रेल्वे ती पहिल्या दिवसापासून त्याच्यावर 150 किलोमीटरनं ट्रेन जाऊ शकतात, जे भारतीय रेल्वेमध्ये होत नाही. आणि त्यामुळं राजधानी म्हणजे दिल्ली, चेन्नई, ह्याची साऊथची राजधानी, केरळ राजधानी ही पहिल्यांदा आमच्या ट्रॅकवरनं जायला लागली. हा फार मोठा फरक होता. नाहीतर पहिल्यांदा गुड्स ट्रेन चालतात, मग 2 वर्ष मग पॅसेंजर ट्रेन चालती, असं होतं. पण इथं डायरेक्ट चालू झाले, सुरुवातच झाली. आणि मुख्य अडथळे तिथे काय होते? मुख्य अडथळे म्हणजे हे स्ट्रक्चर आपलं कसं आहे. कोकण आपलं महाराष्ट्रात वर सगळा डेक्कन ट्रॅप आहे, पण तिथं सगळा सॉइल बोल्डर मिक्सचर आहे. आणि ते परशुरामांनी पुढे ढकललं असं म्हणतात. त्यामुळे समुद्राचं ते कॉम्पोजिशन्स पण आहेत. त्यामुळे ती कॉम्पोजिशन पावसामध्ये एकदम मिसबिहेवियर होतं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2007 मध्ये आमच्या तिथं काही दिवस म्हणजे रोज 200 mm पाऊस 7 दिवस पडत होता. त्याबरोबर आमच्या रेल्वेच्या बाजूला 100 मीटर असणारा अख्खा डोंगर वितळला पाण्यामधून आणि ते सगळं आमच्या ट्रॅकवर आलं. अशी ती म्हणजे चॅलेंजिंग हे होतं. आणि चिपळूण ते रत्नागिरीचं भाग जवळजवळ 90% टनेलमध्येच आहे. एक टनेल संपला की पूल, की पुन्हा टनेल, असं म्हणजे सगळं चॅलेंजिंगच काम होतं. इनफॅक्ट हे इतकं चॅलेंजिंग काम केलेलं होतं म्हणून पंतप्रधानांनी आम्हाला काश्मीर रेल्वेबद्दलच्या वेळेला बोलवलं माझ्या प्रेडिसेसरना. आणि ते म्हणले, हे काम आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो, कारण तुम्हाला याचा प्रचंड अनुभव आहे. माझे प्रिव्हियस कलिग होते मिस्टर राजाराम, जे MD, ही वॉज वन ऑफ द बेस्ट सिव्हिल इंजिनियर्स. त्यांनीच मॅक्झिमम काम केलं होतं. आणि त्यामुळे ही साईड, यस वी विल डू इट. आणि मग ते प्रोजेक्ट दिलं गेलं आणि मग त्याच्यामध्ये हा चेनाब ब्रिज आला. मग याच्यामध्ये आणखीन कोण कोण होते कोकण रेल्वे? काय आलं, पहिल्यांदाही काम कोकण रेल्वे दिलं होतं, पण नंतर लक्षात आलं की इतका आवाका दांडगा आहे. मग त्यातलं काही एअरकॉनला दिलं गेलं, काही नॉर्दर्न रेल्वेला दिलं गेलं, काही असं ते वाटणीही झाल्या. पण नंतर इथं तर काश्मीर रेल्वेला मग आम्ही सगळ्यात, मी होतो, माझे ड्युटे म्हणून डायरेक्टर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग होते, सिन्हा म्हणून डायरेक्टर फायनान्स होते, आणि असे आम्ही 4 जण मग तिथं वी गॉट इन्व्हॉल्ड इन दिस काश्मीर रेल्वे. आणि ही सुद्धा खूप चॅलेंजिंग रेल्वे आहे, कारण तुम्हाला शिवालिक रेंज, त्याच्यानंतर मग पीर पंजाल या सगळ्या क्रॉस करून तुम्हाला वर जायचं आहे. आणि त्या भागामध्ये त्या काळात म्हणजे हे प्रोजेक्ट जेव्हा 2004 मध्ये डिस्कस झालं तेव्हा तिथं भरपूर इन्फिल्ट्रेशन्स होती, प्रचंड होती. म्हणजे आम्ही काम करत असताना सुद्धा आम्हाला ते सांगायचे, साहेब यहाँ 1.5 घंटे के से ज़्यादा मत रहिए, कारण ते डोंगरावर बसलेले असतात, ते खाली येतात.
तेव्हा ती म्हणजे संगलदान जे यार्ड आहे आता जिथं आत्तापर्यंत ट्रेन जाते तिथं पूर्वी त्याच्या जाऊ शकत नव्हतं. मग पुढं लेटर ऑन 2010-12 मध्ये ते सगळे काढले गेले, पण त्यावेळेला त्याच्यामध्ये ते काम केलं गेलं. पण ह्याची सुरुवात करावी असं का वाटलं, म्हणजे काय परिस्थिती होती? कसं आहे, आज बघा म्हणजे तुम्हाला कल्पना असेल की म्हणजे सगळ्यांनाच माहित आहे की आपल्या काश्मीर आणि लडाखमध्ये आपल्या 5 ते 6 लाख फौज आहेत. ह्यांच्यासाठी लागणारं रोजचं सामान 5 ते 8 हजार ट्रक रोज जातात. त्यामुळं कुठं काही गडबड झाली की ते सगळं थांबतंय. ट्रेनचं कसं आहे, ट्रेननं आपण माणसंही जलद गतीने नेऊ शकू, सामान्य जलद गतीने नेऊ शकू. आज जम्मूहून श्रीनगरला किंवा याला पोचायला कमीत कमी अगदी चांगला रन मिळाला तरी 12 ते 14 तास लागतात. ट्रेन 1.5 तासात जाईल आणि एका वेळेला ट्रेनमधून 5,000 टन माल जाऊ शकतो. या सगळ्यात म्हणजे ती स्ट्रॅटेजिक रेल्वे, म्हणजे ह्याचं कॉस्टिंग सगळं त्याला इकॉनॉमी काही नाही, पण स्ट्रॅटेजिक रेल्वे असल्यामुळं जशी नॉर्थ फ्रंटियरमध्ये बांधली गेली त्यामुळं ती हे ठरलं त्यांचं की हे करू शकू. आणि त्याला कारण काय आलं तर जम्मूहून उधमपूर जेव्हा त्यांना कळलं की ही अशी रेल्वे होऊ शकते, मग ती कटऱ्यापर्यंत गेली वैष्णोदेवीच्या याला 2009ला. आणि मग त्याच्यामध्ये सगळं पुढं प्लॅनिंग झालं. त्याच्यात हा चेनाब ब्रिज आला. चेनाब तो पाहिला म्हणजे आम्ही बघितल्यावर त्यावेळेला हे झाला होता, कारण कुठंच जाता येत नव्हतं, पलीकडे जाता येत नव्हतं, अलीकडे जाता येत नव्हतं. त्याच्यावर एक खाली पूल होता पाकिस्तानच्या बाउंड्रीजवळ, छोटं धरण होतं. त्याच्यावरून मग आम्ही क्रॉस करून पलीकडे जाऊन सर्वे करण्यासाठी आम्हाला 14 किलोमीटर रस्ता बनवावा लागला. मग आम्ही वर घेऊन तिथून कवरी म्हणून तिथून अलाइनमेंट्स चालू केल्या, कारण रेल्वे अलाइनमेंट ही त्या पाण्याच्या वर 360 मीटर आकाशात आहे, म्हणजे एफएल टॉवरपेक्षा 35 मीटर उंचावर. आणि ती नदीचं त्या काळात तिथलं जे पात्र आहे ते त्याच्यावर आम्हाला लक्षात आलं जवळजवळ अर्ध्या किलोमीटरचा आर्च ब्रिज टाकावं लागेल, खांब काय टाकता येणार नाही. आणि आर्च ब्रिज ज्याच्यावर फुल रेल्वे जाऊ शकते हे प्रचंड मोठं काम होतं. रेल्वे बोर्डचे अधिकारी आले, RDSOचे अधिकारी आले, सगळे चर्चा केली की आता हा ब्रिज असा काही अनुभव नव्हता, कुणी भारतात असा ब्रिज बांधलेला नाही. मग त्या सगळ्यांचंच असं ठरलं की हे काय आपलं ह्याच्यात नॉलेज नाही, आपण करू शकत नाही. म्हणून मग फॉरेनमध्ये काम करणाऱ्या कंपन्या होती, नील अँड कंपनी, आणि ह्या सगळ्यांना बोलवलं गेलं. त्यांनी मग डिझाईन्स बनवली आणि मग इंटरनॅशनल टेंडर काढलं आम्ही. आणि ते टेंडर 2004च्या एंडला अल्ट्रा अफकॉन ही इंडियातली कंपनी आहे ती, आणि अल्ट्रा म्हणून कंपनी युरोपियन कंपनी आहे, दोन्ही मिळून ते काम त्यांनी घेतलं. आणि तिथून ते काम सगळं सुरू झालं. आणि मग सर्वे याच्यात, कारण या सगळ्या अलाइनमेंटमध्ये सर्वे पार्ट फार महत्वाचा होता, कारण सगळ्या डोंगरदऱ्या आहेत. त्यामुळं मला जर पॉईंट X पासून पॉईंट Y पर्यंत जायचं आहे तर मध्ये सगळं एक बोगदा झाला की मग रस्ता, मग बोगदा, मग रस्ता, असं करत जावं लागणार आहे. कोकणात काय होता फायदा, नदीच्या बाजूने पॅरलल रोड होते, त्यामुळं आय कुड वर्क इन चिपळूण, रत्नागिरीमध्ये काम करू शकत होतं. इथं तसं नव्हतं. मला पुढचा 1 टनेल पार करून गेल्याशिवाय पुढं काम नाही करता येत नव्हतं. त्यामुळे मग ते रस्ते बनवावे लागले. आणि इंटरेस्टिंग आहे की 160 किलोमीटर आम्ही इथं रस्ते बनवले. मग ती कामं पुढं जायला लागली. आणि तरी सुद्धा या चेनाबच्या पुढचा टेरन इतका बेकार होता संगलदानपर्यंतचा की शेवटी हे मी रिटायर झाल्यानंतर झालं आहे, कारण तवर आपल्याकडं भारतामध्ये अशी हेलिकॉप्टर्स नव्हती जी पोखलान्स आणि उचलून नेतील, पण ती एअरफोर्सची मिळाली. आणि माझ्या मते 2009 ते 11 मध्ये त्या सगळे अशा त्यांनी मशिनरी पुढं नेऊन डोंगरांच्या मध्ये नेऊन एक्स्ट्रा कामं सुरू केली. त्यामुळे ते स्पीडअप झालं, नाहीतर हे आणि लांबलं असतं. कारण प्रत्येक वेळेला बोगदा, आणि मग तिथली जिओलॉजी इतकी मजेशीर आहे, आणि मजेशीर म्हणजे अनस्टेबल आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा वाचत असाल, श्रीनगरला जाता आता डोंगर फटकन खाली येतात. आता उत्तराखंडला आपण पाहिलं तर बोगद्याचं झालंच होतं प्रकरण, तसं कधीही काही कोसळू शकतं. त्यामुळं त्या ह्याच्यात काम करायचं आणि त्याला स्टॅबिलायझेशन ज्याला म्हणतो आम्ही, की त्या रॉक स्ट्रक्चर्सना असं काहीतरी त्याच्यात ट्रीटमेंट देऊन
त्याला दगड बनवायचं पक्का, मगच तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यामुळे याच्यात चॅलेंजेस खूप येत गेले आणि त्यातल्या त्या चिनाबला सगळ्यात मोठा चॅलेंज तोच होता की नदीच्या दोन्ही बाजूनी 360 मीटरचा स्लोप होता आणि तो स्लोप सगळा अनस्टेबल आणि त्याच्यावर तुमचा ब्रिज जो 1800 टनाचा आहे, त्या 1800 टनाचे फाउंडेशन दोन्ही जे आहेत त्या फाउंडेशन बिल्डिंग म्हणजे त्यांचा ज्याला आम्ही आर्च लॉन्चिंग आर्च म्हणतो फाउंडेशन, ती 10 मीटर उंची एवढी मोठी बिल्डिंग म्हणजे नुसतं एक कॉन्क्रीट ब्लॉक, सिंगल कॉन्क्रीट ब्लॉक 10 मीटर बिल्डिंग, 10 मजली बिल्डिंग एवढ्या उंचीचा असे कास्ट करायचे म्हणजे खाली किती लोड यायला पाहिजे. म्हणून मग ते संबंध सेक्शन ते स्टॅबिलाइज करावं लागले. पुन्हा मग त्याच्यात IIT रुडकी, त्याच्यानंतर IISc बंगलोर सगळे एक्सपर्ट्सना इन्व्हॉल्व केलं गेलं आणि मग मेथडॉलॉजी डिझाईन केली गेली आणि त्याच्यात पायलिंग स्टोनचे हे करून ते संबंध रॉक्स दोन्ही बाजूनी म्हणजे जो जम्मूच्या बाजूचा आहे त्याला बक्कल नाव आहे गावाचं त्या, आणि इकडे कौरी म्हणून आहे जो काश्मीरच्या बाजूचा आहे. त्या दोन्हीकडं 300 मीटरचे कॉन्क्रीट हे सॉलिडिफिकेशन केलं गेलं आणि मग त्याच्यावर त्या आर्च फाउंडेशन झाले. आता आर्च फाउंडेशन जरी झाली तरी त्याच्यावर सबन स्टील स्ट्रक्चर आणि ते सुद्धा फ्रेम स्ट्रक्चर केलंय. फ्रेम स्ट्रक्चर का, दोन ॲडव्हान्टेज, त्याच्यामध्ये रिवेटिंग केलेलं आहे, त्यामुळं कुठेही काही जर एखादा सेक्शन तुटला तरी बाकीच्याला हे होत नाही. वेल्डिंग मध्ये कसं होतं ते स्ट्रेसेस कॅरी फॉरवर्ड होतात, पण ह्याला ते होत नाहीत. मग ते 3 डायमेन्शनल इरेक्शन करायचं म्हणून ती नवीन टेक्नॉलॉजी. आकाशामध्ये म्हणजे कल्पना करा की तुम्ही आपण डोळे मिटून जर असे हे करत गेलो तर आपला हात सुद्धा एकमेकाशी नाही चिकटणार. इथं 250 मीटर तुम्ही आकाशात जाऊन त्या बरोबर आणायचंय. दिस वॉज फॅन्टॅस्टिक. म्हणजे त्याला टेक्नॉलॉजी त्यांनी 3 टेक्नॉमेट्री 3 डायमेन्शनल जॉमेट्री वगैरे सगळं वापरून ते प्रत्येक स्टील डिझाईन केले गेले, बांधले आणि त्याला या टॉवर ह्या 2 क्रेन हे केल्या, टॉवर्स उभे केले. त्या 2 टॉवर्सना वायर बांधून त्याच्यावर क्रेन सोडल्या आणि या क्रेन आम्ही इटलीमधून आणल्या होत्या. ती म्हणजे आकाशामध्ये त्या वायरवर जाणारी क्रेन असते, ती डावीकडे उजवीकडे होऊ शकते आणि खालीवर पण होऊ शकते. अशा 2 क्रेन्स आणून मग त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक पार्ट न्यायचा, तिथं बरोबर अलाइन करायचा, टाईट करायचा, असं करत तो मेकॅनो मध्ये जसा पूर्वी बनवायचो आपण तसा तो बनवत गेले. सो दॅट इट इज अ रिअली वंडरफुल वर्क. म्हणजे त्याच्यात फोटोग्राफ्स आहेत सगळे माझ्या ह्याच्यात. ते काम यांनी अफगाणनीच केलं सगळं थ्रू आउट अफगाण आणि आमचे कोकण रेल्वेचे इंजिनियर्स दे आर डन ट्रिमेंडस वर्क. आणि 2019 कोविड केम, कोविडमुळं बंद पडलं सगळं. नाही तर तिथं जी कॉलनी आहे आमची कटरा ह्याला, ती जवळजवळ 20,000 लोक होती काम करताना, एवढं तिथं कौरीला. आता पुन्हा तेवढं गजबजल्यानं आता संपलं जाता. आणि मग ते सगळं स्ट्रक्चर झाली. पहिले तो 2021ला ते पहिलं अचीव झालं. आर्च बनवत येऊन एकमेकाला ती जोडली आणि काहीतरी 3 इंचाचा फरक आला होता फक्त, तो तेवढा ऍडजस्ट केला गेला. आणि मग त्याच्यावर खांब उभे केले. मग त्याच्यावर तो डेक, आणि डेक म्हणजे नॉर्मल हा सिंगल ट्रॅक आहे. सिंगल ट्रॅक हा म्हणजे असतो हा 5 फूट 6 इंचाचा. पण 5 फूट 6 इंचाचा ट्रॅक त्या ब्रिजवर ते तिथे वाऱ्याचे झोत किंवा हे सगळे आणि स्टॅबिलिटीसाठी तो ब्रिज, ज्याची विड्थ आमची 15 मीटर आहे म्हणजे 50 फूट आहे. 50 फुटाचा ब्रिजचा डेक आहे आणि त्याच्यावर तो 5 फूट 6 इंचाचा ट्रॅक आहे. आणि म्हणजे त्याला ती ट्रेन जाताना त्याला स्टॅबिलिटी येते. त्याच्यासाठी आम्ही विंड टेस्टिंग केलं होतं. कारण असा स्ट्रक्चर कसा आहे लागेल ते आपल्याला मॉडेल बिल्ड केल्याशिवाय कळत नाही. आणि ते इंडियामध्ये त्या काळात अशा एअर टेस्टिंग नव्हती फॅसिलिटी, त्यामुळे आम्ही डेन्मार्कमधून ते केलं होतं. आणि 230 किलोमीटर स्पीडच्या वाऱ्यापर्यंत त्या ब्रिजला काय होणार नाही इतकी त्याच्यात स्ट्रेंथ आणली गेली. मग सगळं करून आयडिया सगळी अशी होती की इतकं मोठं स्ट्रक्चर आहे, याला असा धक्का सहज पोचू नये.
म्हणून सायस्मिक म्हणजे तिथला झोन जो हा सगळा भाग आहे हा भूकंपाचा 4th ग्रेडचा सायस्मिक भाग आहे. पण आम्ही 5th साठी डिझाईन केलं. म्हणजे पुढचे 100 वर्ष तरी काही तसं ऑटोमॅटिकली काही होऊ नये ही सगळी आयडिया होती. आणि ते बनवत गेलो. आणि आता 2022ला तो डेक कम्प्लीट झाला, ट्रॅक कम्प्लीट झाला. आणि आता नुकतंच पेपरमध्ये फोटो आले असतील. पहिल्यांदा आम्ही ओव्हरहेड वायर पहिल्यांदा लावल्या गेल्या, कारण इलेक्ट्रिफिकेशन पहिल्या दिवसापासून केलंय. त्यामुळे आमचे सगळे टनेल्स जे आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रिफिकेशनची सोय त्या बेतानच डिझाईन केली गेली. आणि पहिल्यांदा OH ते सगळे डिझेलने टेस्टिंग केलं. सगळ्या पेपरमध्येही फोटो आलेले. ती मोठी ट्रेन तिथं 10 दिवसापूर्वी धावली. आणि ती आली चेनाबपासून कटरापर्यंत ती अजून पोहोचू शकलेली नाही आहे. ती रियासीपर्यंत आली. रियासी तिथलं डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे. आता जे मध्ये काही हे झालं ना शूटिंग वगैरे ते रियासी जिल्ह्यामध्ये होतं. ते रियासी स्टेशनही मी सांगेन महत्वाचं फार मजेशीर आहे, कारण रियासी स्टेशन सुद्धा आकाशात आहे. अख्खं स्टेशन आकाशामध्ये. म्हणजे ते त्याचे जे खालचे बेस कॅम्प आहे, खांब आहेत ज्याच्यावर स्टेशन उभं आहे, ते 97 मीटर म्हणजे 30-35 मजली बिल्डिंग एवढ्या उंचीवर आकाशामध्ये आहे. आणि त्याच्यावर ते स्टेशन आहे. तिथपर्यंत आता ट्रेन रन झाल्या. आणि मग आता पुढे कुठे ती ट्रेन जाणार? पुढे ती येणार वैष्णोदेवीला, कटरा. पण कटऱ्याहून जो निघणारा पहिला म्हणजे नॉर्दर्न रेल्वेचा पोर्शन 5 किलोमीटरचा आणि तिथं जो पहिला टनेल आहे त्या टनेलनं आम्हाला त्याला पूर्वी आम्ही त्याला T1 म्हणायचो. त्यानं मॅक्झिमम इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स क्रिएट केलेले आहेत. आणि तो आत्ता हे आहे की मला कळलं होतं आत्ता संपत आलाय आणि साधारण 2 महिन्यात तो ट्रॅक लेईंग. अडचण येते म्हणजे काय नेमकं घडलं त्या टनेल मध्ये? अडचण येते म्हणजे नेमकं नाही, कसं असतं इथं या स्ट्रक्चर्स हा म्हणजे इंटरेस्टिंग सांगतो मला. हा सगळा भाग जो आहे हिमालय गाडी एक असा तो कसा सुरू झाला म्हणतात, त्याच्यात फॉल्ट झाले. म्हणजे स्लिप झाली, हिमालयामध्ये स्लिप होतात. म्हणजे आपली भूखंड भारताचा तिथं आदळला आणि तिथून तो वर आलं वगैरे आपण ऐकतो तो. तर ह्या भागामध्ये तो स्लिप नाहीये, थ्रस्ट आहे. त्यामुळे 2 पोर्शन ते असे एकमेकाला आदळत आहेत. कुठं या वैष्णोदेवीच्या जस्ट खालच्या भागामध्ये. त्यामुळं तिथं ग्रॅनाइट सुद्धा क्रश झालेला आहे, इतका क्रश झालेला आहे. एका टनेलमध्ये आम्हाला तो माणसाने ड्रिल मारल्यावर त्याला आतून पावडर सारखा यायला लागला बाहेर. सगळे आश्चर्य वाटलं तिथं 100-150 मीटर डोंगराच्या खाली पावडर कुठून निघते. आणि मग ते बोलवलं इंजिनियर्सची वगैरे टेस्ट केलं आणि यू विल नॉट बिलीव्ह जवळजवळ 1000 क्युबिक मीटर आतून क्रश ग्रॅनाइटचं पावडर निघाली. म्हणजे ते दॅट इज थ्रस्टिंग. म्हणजे ग्रॅनाइट इज सपोज टू द हार्डेस्ट रॉक आणि तो सुद्धा क्रश झालेला होता. तसंच मग पाणी वरच्या जिओलॉजीनं कळत नाही आत काय 2 टनेल्समध्ये अक्षरशः नदी निघाली. असे सगळे ते चॅलेंजेस होते. जे अशा ठिकाणी काय करतात जिथे पाणी आहे? आता ते मग पंपिंगला करायचं, कंटिन्युअस पंप लावायचे. आणि कारण या सगळ्या टेक्निक तेच असतं, आमच्याला ऑस्ट्रेलियन टेक्निक म्हणतात. पहिल्यांदा त्याला खणून एकदा ब्लास्टिंग होऊन थोडं पुढे गेलं त्याला इमिजिएट शटरिंग लावतात. टेम्पररी शटरिंग म्हणतात त्याला. आणि त्याला ते शटरिंग 2-3 दिवस सेटल होऊन पुढं 2 ब्लास्ट झाले की मग त्याला परमनंट स्ट्रक्चर हे लावतात. आणि मग त्याच्यानंतर स्लोली मागं त्याला कॉन्क्रीट कास्टिंग करत येतात. पण ती काय होतं हे डोंगर आज हजारोने लाखो वर्ष त्यांना कोणी काही केलेलं नाही. तुम्ही सडनली त्याला भोग पडलेत. त्यामुळं ते रॉक स्ट्रक्चर सुद्धा ती अशी ऍडजस्ट होतात. म्हणजे यू विल बी इंटरेस्टिंग सांगतो, आमचे इंजिनियर्स म्हणले ते खणल्यानंतर 2-3 दिवस रात्री गेलं की असे भयानक आवाज येतात. कारण डोंगर तो स्वतःला ऍडजस्ट करत असतो, नेचर ऍडजस्ट करत असतो. आणि ते म्हणले आम्हाला पहिल्यांदा घाबरायला व्हायचं, मग सवय झाली की हे नेचर इज टेकिंग केअर. आणि तो आवाज थांबला म्हणजे आता हा पोर्शन सेटल झाला. असे ते सगळे तिथं चॅलेंजेस होते जे कोकणात नव्हते. कारण कोकणातल्या डोंगरांच्या हाईट छोट्या आहेत त्यामुळं फिजिकली जिओलॉजीनं कळू शकत होते. इथं हाईट
डोंगरांच्या कुठल्या कुठे उंच आहेत आणि तुम्ही कुठेतरी उंदरासारखं खाली जाऊन बिळ करताय त्यामुळे तो फरक पडला. दॅट वॉज द रिअल चॅलेंज. म्हणजे हा तो पहिला टनेल जो होता, पहिला टनेल जो आहे हा तो त्या टनेलला वेळ का लागला आहे कारण त्याला कंटिन्युअस पाणी म्हणजे सॉइल त्याला ब्लास्टिंग करताच येत नव्हतं कारण सगळा चिखलच आहे. चिखलामध्ये तुम्ही ड्रिल काय करणार, डायनामाइट कुठं लावणार, कुठं एक्सप्लोड करणार. त्यामुळे तो सगळा चिखल किंवा ते पाणी फ्रीज करायचं आणि त्याला फ्रीज करणारी केमिकल्स आपल्याकडे नव्हती. ती जगभर आम्ही रिसर्च करून ती शेवटी अमेरिका व याच्यातून क्रिटिकल आणवली, अत्यंत कॉस्टली केमिकल. ते पहिल्यांदा ते भोग पाडायचं, ती पंप करायची की तो भाग बर्फासारखा फ्रीज होतो, मग त्याला ब्लास्टिंग करायचं. ब्लास्टिंग करून काढायचं, तवर पुढचा चिखल पुन्हा तो हँडल करायचा, पुन्हा त्याला ते म्हणजे इट्स व्हेरी डिटेल्ड कंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे या टनेलमध्ये मी इंटरेस्टिंगली सांगेन तुम्हाला, आम्हाला इथे टेक्निक हे नव्हती म्हणून आम्ही जगातले टॉप लोक, रशियातले लोक एक्सपर्ट आले, जर्मन एक्सपर्ट्स आले, सगळे स्वित्झर्लंडचे एक्सपर्ट्स आले, सगळे पहिल्यांदा आमच्यावर मीटिंग केली. येस वी विल डू इट, वी हॅव डन एव्हरीथिंग वगैरे. ते जाऊन यायचे, जाऊन आल्यावर म्हणते विल गेट बॅक टू यू. कुठलं गेट बॅक, गेले तर गेले. नाही कळायचं नाही याच्यात काय करावं. असं करत करत ती ट्रायल एरर्स मध्ये तो टनेल 2.5 किलोमीटरचा टनेल आहे आणि हे खर्चिक पण असेल खूप, भयंकर खर्चिक. म्हणजे आय थिंक त्यावेळेला एस्टिमेट होतं 1 करोड पर रनिंग मीटर त्यावेळेला, 2007चं सांगतो मी. आता नंतर ते आणि किती वाढलेलंच आहे, म्हणजे इट्स नॉट गॉन डाऊन. पण ते करणं आधी इसेन्शियल होतं कारण तुमची अख्खी पुढची लाईनच जर, कारण तिथं जागाच नाही आहे, म्हणजे ती अलाइनमेंट आहे तिथे सोडून इकडे तिकडे कुठे जाताच येत नाही कारण बाकी दर्या आहेत. सो दॅट हॅड टू बी डन. म्हणजे हा हिमालयातला फार कठीण बोगदा निघाला. आणि मग तर तो कधीपर्यंत साधारण पूर्ण? आता तो बोगदा ओपन झालाय, पण ट्रॅक लेईंग, स्ट्रक्चर ला स्ट्रेंथनिंग विंगनिंग सगळं म्हणजे मला सांगितलं 1-2 महिन्यात ते दिवाळीच्या आधी ओपन होईल. आणि मग कटऱ्यापासून पार श्रीनगर, बारामुल्लापर्यंत तुम्हाला ट्रेननं जाता येईल. बरोबर. तुम्ही जे आर्च जी जोडली गेली म्हणालात, त्याच्यानंतरचा जो भाग होता त्याविषयी पण थोडंसं सांगा, कारण ते पण खूप कठीण असणार. कुठलं म्हणजे आर्च बनली, आर्च डेक झाला त्याच्यावर नाही, मग आर्च बनल्यावर त्याच्यावर तुम्हाला खांब उभे करायचे. कारण याला तुम्ही फोटोत बघाल ते ट्रेसल्स म्हणतो आम्ही त्यांना, ते त्या खांब, कारण जमीन ही लांब आहे. म्हणजे तो ह्या चेनाबचा वरचा डेक आहे हा 1.3 किलोमीटर आहे आणि आर्च फक्त 0.5 किलोमीटर आहे. पण म्हणजे तवर त्या जमिनीवर खांब बांधले, पण जे खांब आकाशात बांधायचे होते त्या या आर्चवर बांधायचे, त्याला ट्रेसल्स म्हणतात. ते आधी बांधायचे, ते बांधून मग एक लेवल वरची आली की मग वरचा जो डेक आहे तो हा 15 मीटरचा डेक, स्टील डेक. त्याचा प्रत्येक सेक्शन 45 ते 50 टन वजनाचा आणि त्याच्यामध्ये प्रत्येक सेक्शन मध्ये त्याला जवळजवळ एक 10 ते 35,000 वेल्ड लागत होते. त्यामुळे ते सगळे वेगळे वर्कशॉप होतं आणि तो तिथं उलटा वेल्ड करायचे. मग त्या सगळ्या क्रेनच्या द्वारे, त्याचा व्हिडिओ खूप छान सुंदर आहे, मोठा, खूप बघायला जरा किचकट आहे. मग तो असा फिरवून सरळ आणायचा, म्हणजे वर तो डेक आला आणि मग तो आता आत ढकलायचा. आता तो कारखाना आहे आमचा एका एंडला आणि हा ब्रिज आहे 1.3, म्हणून त्याच्यावर ती एक सिस्टम डिझाईन केली गेली. त्याच्यावर तो डेक ठेवायचा, खाली त्याच्या जॅक्स लावायचे आणि मग तो जॅक्सनी असं ढकलत 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 न्यायचा. व्हेरी लेंथी इंटरेस्टिंग प्रोसेस. आणि भारतात पहिल्यांदा अशी, कारण हा ट्रॅक सरळ नव्हता, कर्व होता, तेव्हा त्या अशा कर्ववर अशी 15 मीटरची मोठा डेक, त्याचे फोटो आहे त्याच्यामध्ये, तो इट वॉज युनिक वर्क. टुक लॉट ऑफ टाइम, पण फायनली झाला. म्हणजे आता जम्मूला फक्त एक स्टेशनची एक इमारत होती, तिथपासून आता आपण हा प्रवास आहे. जम्मू मध्ये काय म्हणायचं, अबॅन्डन इमारत होती. कारण पार्टिशन नंतर जम्मू ही हा लिंक याला फक्त पाकिस्तानातून होती.
रावळपिंडी वगैरे त्या भागात, पण तो सगळा गेला. त्यामुळं 71 मध्ये पहिल्यांदा पठाणकोटून ती लिंक आली. आणि मग जम्मू, मला आठवतं आम्ही जेव्हा जेव्हा जायचो काश्मीरला किंवा बरेच जण आपल्यापैकी गेले असतील, बसनं जम्मूला जायचं, मग बसनं पुढं जायचं. म्हणून मग ती पुढं जम्मू ते उधमपूर हा पहिला टप्पा शिवालिक्स मधून आला. म्हणजे त्याच्या, आणि मग काश्मीरमध्येच रेल्वे बनवायची ठरवली, कारण तो रिलेटिव्हली सोपं होतं, कारण ती व्हॅली आहे. त्यामुळं जवाहर टनेल नंतर जे काझीगुंड म्हणून गाव येतं तिथपासून ते बारामुल्ला, आता बारामुल्लाच्याही पुढं ते नेणार आहेत बॉर्डरपर्यंत, असं ऐकलं मी. आणि तिथं ती पहिल्यांदा रेल्वे 130 किलोमीटरची केली आणि तिथं रेल्वे रनिंग सुरू केलं. ते त्याची मजेशीर होती की त्याचे कोचेस कसे न्यायचे, कारण ती डिझेल रन, तिथं तेवढं पॉवर नव्हती, काय नव्हती. त्यामुळं मग ते सगळे कोचेस स्पेशली ट्रेलर डिझाईन केले गेले आणि आहे त्या रस्त्यानं नेले. रस्त्यामध्ये वाईड करत 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 बनवत असं करत ते सगळे डबे वर नेले आणि मग ती रन झाली. माझाच एक कलिग माथुर म्हणून होता, तो GM होता, जनरल मॅनेजर होता नॉर्दर्न रेल्वेचा. हे सगळं कार्य ओव्हरऑल नॉर्दर्न रेल्वेच्या अखत्यारीत येतं आणि तेच करतात. म्हणजे वी वेर कॉन्ट्रॅक्टर्स. स्टील स्ट्रक्चर जे आर्च उभी करायचे आणि त्याच्यावर खांब लावायचे. पण आता समजा आता इथून इथं मला जायचंय, तुम्ही एवढा इथपर्यंत पोर्शन केला, त्याला काहीतरी बॅलन्स पाहिजे ना, तो अनेक खाली पडू शकतो. म्हणून तो प्रत्येक वेळेला स्टीलच्या दोऱ्याने बांधून इकडे दोन्हीकडे मोठे खांब केलेले होते आणि त्या खांबांना दोऱ्याने बांधून ते खेचून धरायचं आणि ते खेचून धरून मग पुढे जायचं. जरा पुढे गेलं की आणि एक दोरीनं पुढचा भाग ओढायचा. असं म्हणजे खेळण्यात दिसायला सोपं जातं, पण ते त्या लेवलला हे सगळं करत गेले. आणि जेव्हा मग ते पूर्ण, म्हणून ते जे टावर दोन्ही उभे केले मी मगाशी म्हटलं तुम्हाला, ते फार महत्वाचे होते. ते अजूनही तसेच आहेत, म्हणजे त्या आणि ते कायम तसेच राहणार आहेत. कारण काही रिपेअर्सला काही करायचं असलं तर त्या टॉवर्सच्या क्रेन्सनी पटकन लोकांना कुठेही तिथपर्यंत पोहोचता येईल. कारण नुसतं रिपेअरचं नाही, कारण ब्रिज बनवला, एस्पेशली लोखंडाचा ब्रिज, की तो त्याचा मेंटेनन्स सुद्धा महत्वाचा असतो. त्यामुळं याला अर्थात पहिलं हे केलं आम्ही, हे जे स्टील बनवलं त्याला स्पेशल कोटिंग्स दिली, अँटी करोजन. त्यामुळं तसं त्याला डायरेक्ट 5-10 वर्ष तरी काय होऊ नये, पण ब्रिज हा 100 वर्षाचा असतो. त्यामुळं त्याच्यासाठी सिस्टीम्स बनवलेले आहेत. नंतर आता याच्यावर जाणाऱ्या अशा क्रॉलर क्रेन डिझाईन केल्यात, जी त्या याच्यावर माणसं बसून जाऊ शकतील आणि ते इन्स्पेक्शन्स करू शकतील त्याच्या. तेव्हा त्या सगळ्याला त्या क्रेन्स लागतात आणि म्हणून ते दोन्ही ते टॉवर्स बनवले आणि त्या क्रेन्स बनवल्या आणि मग हे स्ट्रक्चर्स बांधत 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 गेले. बंद झाल्यानंतर मग ते त्याच्यावर हे ट्रेसल्स उभे केले. पुन्हा ट्रेसल झाला तरी तो पुन्हा वाऱ्यानं हलणार, म्हणून मग प्रत्येक याला बांधून, दरवाजा एखादा आपण वाऱ्यानं बांधतो ना, तसे ते सगळे मोठ्या स्टील वायर्सने बांधले गेले आणि मग त्यांना अलाइनमेंट देत 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 फॅन्टॅस्टिक वर्क. म्हणजे क्रिटिकॅलिटी खूप होती, अत्यंत स्लो करायचं. आणि पण एक चांगली गोष्ट म्हणून मी याच्यामध्ये हार्डली देर वेअर एनी ॲक्सिडेंट्स. म्हणजे सेफ्टी प्रिकॉशन्स इतकी चांगली घेतली गेली की असं कोणी तिथं हे झालं नाही. आणि आता कवरीला एक सुंदर गेस्ट हाऊस नॉर्दर्न रेल्वेनं बांधलेलं आहे. आणि ह्याचं इनॉग्रेशन जेव्हा केलं तेव्हा एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, इनॉग्रेशन केलं की नेहमी या मंत्र्याने केलं त्या मंत्र्याने केलं असं नाही. तिथं त्या साईटवर काम केलेल्या इंजिनियर्सची नावं आली. या लोकांच्यामुळं हे झालं. म्हणजे हा फार तिथला एक गंमतशीर पण चांगला भाग आहे. पण एकूण हा रस्ता किती किलोमीटरचा आहे? कुठला? आता जे जम्मू पासून हा रेल्वे ट्रॅक हा बघा आमचा 53 किलोमीटर झाला. म्हणजे मी म्हणेन सगळा म्हणून ती जवळ 290 किलोमीटरची रेल्वे आहे कुठून, जम्मू पासून. पण त्यातले सगळे निरनिराळे भाग आता यातला राहिलेला, म्हणजे आज मी म्हणेन आजच्या डेटला राहिलेला भाग हा केवळ 20 किलोमीटरचा आहे. बाकी सगळं झालेलं आहे. आणि आता ट्रायल घेतली म्हणून ट्रेन पण रन होते. संगलदानहून सुद्धा आता ट्रेन सुरू झाली. तेव्हा माझ्या कल्पनेप्रमाणे डिसेंबरच्या आत हा पूर्ण ट्रॅक पूर्ण होईल. आणि याच्यावर
मंत्री साहेबांनी डिक्लेअर केले की त्या पहिल्या ट्रेनलाच व्हिडिओ कोच लावणार आहेत. हां. त्यामुळे अशा व्हिडिओ कोचवर सगळ्यांनी अवश्य हे करा, जा, म्हणजे तुम्हाला त्याची भव्यता कळेल भव्यता कळेल. खरं आहे. की ते टनेल्स ते. कारण नाही तर कसं आहे, एसी मध्ये बसून तुम्ही कसे फुर निघून जाता काहीच कळत नाही. हं. मी कोकण रेल्वेत सुद्धा लोकांना म्हणायचो की तुम्हाला कोकण रेल्वे खरी गंमत बघायची असली तर आता व्हिडिओ कोच सुरू झालेला आहे दादर ह्याच्यावर वेटीहून गोव्याला. म्हटलं पावसाळ्यात त्याच्यात जा, हां. म्हणजे तुम्हाला खरं कळेल की ते धबधबे आणि ते हे कसे हं. काय स्ट्रक्चर्स आहेत आणि ते सगळ्या खाली वाहत्या नद्या, हं. त्याच्यामधून कामं केली लोकांनी, हे केली. हं, हं. म्हणून ते म्हणजे गंमत ती कळते तुम्हाला. असं व्हिडिओ कोच पण याच्यात होणार आहेत. हं. इनफॅक्ट माझे सगळे बरेच कलिग्स नाही, आमचे पुण्याचे सगळे मित्र म्हणतात असं झालं की तू पहिल्यांदा एक त्यातला कोच आमच्यासाठी रिझर्व कर आपण सगळ्यांनी मिळून नाही, जाऊ. आणि खरंच कौतुकास्पद आहे एवढं सगळं काम उभं राहणं. आणि मला वाटतं 2004 पासून ह्याची सुरुवात झाली हो, 2004 पासून ते आत्तापर्यंत, म्हणजे जवळजवळ 20 वर्ष हे काम चालू आहे. आणि तुमच्यासारखी माणसं तिथे अविरत काम नाही. करत मी नाही, आहेत. मी म्हणजे आम्ही नुसतं सुपरविजन केलं, पण तिथले इंजिनियर्सनी खरंच सुंदर काम केलं. मी म्हणजे हां. क्रेडिट गोज टू दोज बॉईज. त्याच्यामध्ये आम्ही ॲक्च्युली सुरुवातीला बरंच लोकल रेजिस्टन्स असायचा. हां. साहब हमारा चष्मा, त्याला झरे असतात ना, हं. डोंगरात रस्ते करायला लागले, कुठेतरी झरा कापला, तो चष्मा हमारा तोड दिया, हम लोगों को पाणी घ्या, असं करून हं. इनिशियली खूप आम्हाला रेजिस्टन्स व्हायचा. मग आम्ही ठरवलं की त्यांना आम्ही सांगितलं बाबा ठीक आहे, तुम्हाला आम्हाला लागणाऱ्या गाड्या तुम्ही चालवा, हं. दुकानं तुम्ही ठेवा. असं करत करत वी स्टार्टेड डेव्हलपिंग देम. हां. नंतर त्यांनाही रोजगार हां मिळाला. हां हं. बक्कल म्हणजे जो एंड आहे काश्मीरचा, त्याच्या जम्मू साईडचा, त्याला रियासीहून येणारा रस्ता हा जवळजवळ त्यांना म्हणजे 2-3 डोंगर पार करून यावं लागायचं आणि मग पुढं घोड्यानं जावं लागायचं. हं. त्यांना आम्ही टनेल काढून दिला, त्यामुळं अर्ध्या तासात ते पोचू शकायला लागले. हं. मग त्यावेळेला ते जेव्हा टनेल काढून आमची पहिल्यांदा टीम गेली तेव्हा सगळे गावातले लोक, आणि गावातल्या लोकांपेक्षा त्यांच्या बायका आनंदून आल्या, म्हटल्या आता आमच्या मुलांची लग्न होतील. असं कुठंतरी कोपऱ्यामध्ये कुणी तयारच नसायचं, कोण तो रोड झाला. म्हणजे असं ते हं. लोकल डेव्हलप करत गेलो आम्ही. पण लोकल्सनाही आम्ही त्यावेळेला इंजिनियर्सना रिक्रूट केलं. हं. तिथल्या ग्रॅज्युएट्सनाच मुद्दामून हां. आम्ही आणलं आणि त्यांच्या टीम बनवल्या आणि त्यांना ती कामं दिली. हं. कारण टनेल्समध्ये ब्लास्टिंग शिवाय आणखीन इतर खूप कामं असतात. हं. त्यामुळं तेवढं कसं आयडिया हीच होती की तिथल्या लोकल्सना त्याच्यात इन्व्हॉल्व केलं पाहिजे. हां. तर तेवढा विरोध पण रेजिस्टन्स होत नाही आणि कमी होतो. कामही मिळतं त्यांना. बरोबर. त्यामुळं म्हणजे याच्यातच मी म्हणेन इंटरेस्टिंग डायव्हर्शन. आता जे आपण बघतो सगळीकडे सध्या पॉलिटिकल खेळांमधून जमिनी संपादन किती नाटक झालेलं आहे. हं. कोकण रेल्वेने 1 नाही 2 नाही 45,000 एकर माणसांच्याकडून जमिनी घेतल्या, 45,000. हं. आणि आम्हाला फक्त 2 केसेस झाल्या आतापर्यंत त्या काळात. आता तर त्याही मिटवल्या गेल्या, कारण लोक की नव्हती की बा हे काहीतरी झालं पाहिजे. हं. आणि नुसतं ते नाही, आणि पण कोकण रेल्वेने त्यांचा मान ठेवला किंवा तुम्ही जमीन दिलीत ना. पहिल्यांदा काय केलं तर आम्ही सगळ्या स्टेट गव्हर्नमेंटला सांगितलं, यांचे जे कॉम्पेन्सेशन देणारे तुमचे अधिकारी असतात त्यांना कोकण रेल्वेच्या पेरोलवर ठेवतो. हां. तो देल वर्क फॉर अस, बाकी कोणाशी काम नाही करणार. हं. त्यामुळं आज समजा यांची वाडी आहे, ती वाडी त्यांनी बघितली की तो नुसती ते जमिनीचंही नाही, त्याच्यामध्ये काजू किती, नारळ किती, हे किती, सगळ्याचं इव्हॅल्युएशन करायचं. आणि 1 महिन्याच्या आत त्या माणसाला तो चेक आम्ही घरी जाऊन द्यायचो. आमची माणसं जाऊन त्याला तो चेक द्यायची. हं. त्यामुळे लोकांना कॉन्फिडन्स आला बरोबर. की बा हे म्हणजे काही दणफण नाहीये, काही गडबड नाहीये. आणि म्हणून ती कामं व्यवस्थित झाली. नाही, खरं तसंच व्हायला पाहिजे, नाहीतर जे विस्थापित होतात त्यांच्याकडे लक्षच दिलं जात नाही. आणि अर्थात त्यावेळेला एक सगळ्यांनाच ती काय म्हणायचं उत्साह होता. इनफॅक्ट त्यावेळेचं, कारण हे कोकण रेल्वे हे पहिलं प्रोजेक्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे ज्याच्यामध्ये 4 स्टेट्सची पार्टनरशिप आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि केरळ. केरळाचा रेल्वे नाही आहे, पण केरळाच्या लोकांना मॅक्झिमम फायदा आला या कोकण रेल्वेचा. पण त्या सगळ्यांनी त्याच्यात इक्विटी घातली.
आणि त्या काळात मी म्हणेन जे आपले पवार साहेबांच्या मोठे पवार साहेबांचा चीफ मिनिस्टर म्हणून खूप रोल मोठा होता. म्हणजे पवार दंडवती आणि यांच्याबरोबरच त्यांनी सुद्धा खूप त्याला सपोर्ट दिला. इनफॅक्ट गोवा बिवा लोकांच्या त्यांनी इक्विटी सुद्धा त्यावेळेला महाराष्ट्रातर्फे दिली आणि मग घेतली त्यांच्याकडून. पण त्यांच्यामुळे काय आलं, एक अटमॉस्फिअर व्यवस्थित झालं आणि कामही भराभरा होत गेला आणि लोकांना दिसलं की हे सगळं काहीतरी चांगलं होतं आणि पटकन होते. काश्मीरलाही तेच झालं. आता तिथं खुश आहेत. आता मी बघितलं म्हणजे त्या काळात, आता मध्ये मी जेव्हा जात होतो, आता तिथल्या त्या सगळ्या विस्थापितांनी मस्त बंगले बांधलेत, घरं बांधलेत, कार ठेवल्यात, कारण दे ऑल बेनिफिटेड. त्या प्रोजेक्टनं खरोखर लोकांचा जर फायदा झाला तर दे आर ऑल फॉर इट. कुणाला नको आहे. खरंय. हेच मला असं वाटतं घडायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी, कारण भरभराट व्हायची असेल तर हा तीच म्हणजे भरभराट म्हणण्यापेक्षा त्याचं तुम्ही काहीतरी लिव्हिंग हे काढून घेताय. त्याची शेती गेली, त्याचं हे गेलं, त्याला जर अल्टरनेटिव्ह तुम्ही नुसते कॉम्पेन्सेशन दिलं तर त्याला 10 मार्ग फुटतात आणि ते जातं. पण त्याला तुम्ही काहीतरी नंतर लिव्हिंग इन्कमचे सोर्स दिला तर ते जास्त टिकाऊ होतं. आणि दे आर कोऑपरेटिंग देन फुल्ली. ते वापरलं गेलं आमच्या. म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला, तिथं कसं होतं, सुरूची झाडात आता जंगल आहे म्हणजे या असेच काम करायचं म्हणजे ते पडणारच. पण ते एक जरी सुरूचं झाड पाडायचं असलं तरी जम्मू काश्मीरला जाऊन, श्रीनगरला जाऊन फॉरेस्ट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्टची परमिशन घ्यावी लागते आणि मग ती परमिशन मिळाली तवर काम तुमचं थांबलं. त्यामुळं मग एक दोनदा हे झाल्यावर मग आमचे ते इंजिनियर आले. ते म्हणले सर आप इसमें हम लोग नहीं पडेंगे. म्हटलं मग म्हणे वो कॉन्ट्रॅक्टर कर देगा. म्हटलं तो काय करणार. म्हणजे वो मत पूछिए. मग फटाफटा झाडं जायला लागली. मग एक दिवशी त्यांना मी विचारलं काय तुम्ही काय केलं. ते म्हणे साहेब असं आहे, तुम्हाला झाड तोडता येत नाही, लोकल गाववाला मला फायरवूड पाहिजे म्हणून तोडू शकतो. त्यामुळं अशा लोकल पॉलिटिक्स आणि लोकल गमती असतात त्या खूप होत्या. म्हणजे इनफॅक्ट आम्ही जेव्हा पहिल्यांदा फूड सर्वे केला, म्हणजे कारण कसं असतं, आम्हाला रेल्वे मिनिस्ट्रीमधून राईट्सवाल्यांनी एक ड्रॉइंग बनवलं होतं ऑफिसात बसून, ते काढून दिलं होतं की ही अलाइनमेंट. पण जेव्हा ऍक्च्युली फिजिकली तिथं जाऊन किंवा तिथं आहे काय ऍक्च्युली, खड्डे कुठे आहेत, हे कुठे आहेत, काय कुठे आहे, त्याला आम्ही ऑनग्राउंड सर्वे म्हणतो. कोकण रेल्वेलाही तसंच केलं होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली कळतं की कसं कुठं गेलात की तुम्हाला चांगलं हे कळलं. पण त्या काळात ते करणारे माझे 5-6 इंजिनियर व्हेरी व्हेरी डेअर डेव्हिल. कारण तो त्यावेळेला डोडा डिस्ट्रिक्ट आणि हा डिस्ट्रिक्ट कम्प्लिटली टेररिस्ट खाली होता. त्यामुळं मग काय केलं यांनी, तर या टेररिस्टचे मधले जे काही सरेंडर होतात त्यांना इख्वान म्हणतात, त्यांना आम्ही गाईड म्हणून घ्यायचे. मग ही टीम त्यांना गाईड म्हणून घेऊन जायची. तेव्हा ते सांगायचे सर अभी उधर मत जाइए, उधर वो हमारी वो पुरानी टोली है, अब इधर से जाइए. असं करत त्यांनी तो फूड सर्वे वर्षभर फूड सर्वेलाच लागला. आणि मग आमच्या लक्षात आलं की इंडियन मिनिस्ट्रीने जे एस्टिमेटमध्ये 60 किलोमीटरच रस्ते लागतील म्हटलं होतं, ते एक नंबर चुकला होता. 160 किलोमीटरचे रस्ते लागले. असा सगळा फरक गेला. कॉस्टिंग मध्ये फरक होत गेला. कॉस्टिंग हॅज गॉन थ्रू द डोअर्स. म्हणजे त्या काळात त्यांनी जे बनवलं होतं एस्टिमेट 8,000 कोटीचं, आता मला वाटतं सोफार रिवाइज एस्टिमेट 32,000. कारण सगळंच बदललं. ते सगळे कुणीच एवढा विचार केला नव्हता. चेनाब इटसेल्फ ची कॉस्ट 3200 कोटीची झालेली. कारण ते सगळं अर्थ स्ट्रक्चर हे स्ट्रक्चर, कारण सगळ्यात नवीन अनुभव होता. पण हे आहे की जगातलं एक सगळ्यात आश्चर्य, मी तर म्हणेन भारतातल्या आपल्या इतिहासातलं पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्रीमधलं हे आपण एक जगातलं एक आश्चर्य बनवलेलं आहे. आणि इंडियन रेल्वे इंजिनियर्स, कोकण रेल्वे इंजिनियर्स, दे हॅव डन सम ट्रिमेंडस वर्क. आणि ॲज अ इंडियन वी शुड बी, म्हणजे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे त्यांचा. नक्कीच. आणि मला असं वाटतं की आपण नुसती चित्र तिथली जरी बघितली किंवा व्हिडिओ बघितला तर आपल्याला अंदाज येतो, पण प्रत्यक्ष तिथे जाऊन जी माणसं काम करत होती, तर खरंच हे कौतुकास्पद आहे. आणि आज आपण इथे आलात ही अतिशय उत्कृष्ट माहिती दिलीत. कारण
ते बघूनच मला असं वाटत होतं की याविषयी आपल्याला जास्ती माहिती घेणं गरजेचं आहे. आज आपण इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.